जालना शहरातील सिंदखेडराजा चौफुली नावा रोडवरील वन विभागाच्या उद्यानासमोर ट्रक आणि बसचा भीषण अपघात। 4 प्रवासी गंभीर तर 11 प्रवासी किरकोळ जखमी। जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू। आज दिनांक 4 रविवार रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास जालना शहरातील सिंदखेडराजा चौफुली वन विभागाच्या उद्यानासमोर ट्रक आणि बसचा भीषण अपघात घडल्याने चालक वाहकसह 17 प्रवासी जखमी झाले आहेत। सायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालक अंकुश आव्हाड यांनी बसचे इमर्जन्सी ब्रेक लावले असता बस स्लिप होऊन ट्रकवर धडकून अपघात झाला। जखमींना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे। 4 प्रवाशांच्या डोक्यावर मार असून 10 प्रवासी किरकोळ जखमी आहेत। जखमींवर सिटी स्कॅन आणि एक्स-रे करून पुढील उपचार चालू असल्याचे शासकीय सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली। एसटी बस क्रमांक MH14 BT 5056 ही पंचवटी आगाराची बस असून सिंदखेडराजाकडून नाशिककडे जात होती, तर MH21 X 3321 असा ट्रकचा क्रमांक आहे। दरम्यान वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूने करून रस्ता सुरळीत केला। आज सकाळी सिंदखेडराजा नाशिक ही बस जालन्याजवळ कन्हैयानगर जवळ एका सायकल स्वाराला वाचवत असताना ड्रायव्हरकडनं जोरात ब्रेक लागल्यामुळं ती ट्रकला जाऊन धडकली आणि त्यामध्ये 17 रुग्ण या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये भरती झालेले आहे। तत्पूर्वी 7 वाजता आता फोन आला की एक बसचा ऍक्सिडेंट झालेला आहे। मी त्वरित आमच्या सर्व डॉक्टर मंडळींना आणि स्टाफ नर्सेसना अपघात विभागाकडे धाव घेतली। यामध्ये डॉक्टर मुलगीर हे DMO होते, सोबत जेवढे आमचे अस्थिरोग आहे सर्जन आहे डॉक्टर जायभाई, डॉक्टर राजीव जाधव, डॉक्टर बांदल हे सगळे या ठिकाणी आले आणि रुग्णांची आमच्या स्टाफ नर्सेस यांनी देखभाल केली। 17 पैकी 4 रुग्णांना डोक्याला मार आहे, बाकीचे 10 रुग्ण हे किरकोळ जखमी आहे। तर त्यांचा आम्ही सिटी स्कॅन केलेला आहे आणि 8 रुग्णांचा हा एक्स-रे पण केलेला आहे आणि या रुग्णांपैकी कोणताही रुग्ण आम्ही संदर्भित केलेला नाही, पुढे संभाजीनगरला पाठवला नाही। सगळ्या रुग्णांची या ठिकाणी उपचार औषधोपचार आमचे सगळे तज्ञ डॉक्टर या ठिकाणी करत आहेत आणि ज्यांचे सिटी स्कॅन आहे रिपोर्ट आल्यानंतर त्यांचा पुढे उपचार तज्ञ डॉक्टरांमार्फत या ठिकाणी केला जाणार आहे। मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय जालना।